पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई फक्त स्थगित. येणाऱ्या दिवसांमध्ये पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग. दहशतवाद आणि बोलणी सोबत होऊ शकत नाही. पाकिस्तानशी बोलणी फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच. मोदींचा अमेरिका पाकिस्तानसह जगाला स्पष्ट संदेश. अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही. दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल. पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं. यापुढे भारतामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देणार. दहशतवाद्यांची पाळंमुळं शोधून कारवाई होणार. मोदींचा पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून कारवाईचा इशारा. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचं सिंदूर उजाडलं. आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानला वाचायचं असेल तर दहशतवाद्यांवर कारवाई करावी. पंतप्रधान मोदींनी ठणकावलं. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संवाद. कुठल्याही प्रकारची आक्रमकता कारवाई करायची नाही. दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरून बातचीत. तर शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही. पाकिस्तानची ग्वाही. आम्ही भारत पाकमधील आण्विक संघर्ष टाळला. भारत पाकिस्तानमधील युद्धविरामाला आमची मोठी मदत. ट्रम्प यांचे मोठे दावे. युद्ध थांबवाल तरच व्यापार करू, अन्यथा व्यापार थांबवू असं दोन्ही देशांना म्हटलं. भारत पाकमधील युद्धविरामामुळे कोट्यवधी लोकांचा जीव वाचला. ट्रम्प यांचा दावा. पाकिस्तानच्या आण्विक तळांवर भारतानं हल्ला केला नाही. हवाई दलाची माहिती. किराना हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही. हवाई दलाचं स्पष्टीकरण. आण्विक तळावरच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये भूकंप होत असल्याची सोशल मीडियामध्ये चर्चा. न्यूक्लिअर रेडिएशन होण्याच्या भीतीनं अमेरिका आणि इजिप्तचं विमान पाकिस्तानमध्ये गेल्याच्या व्हायरल पोस्ट. जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न. भारतीय सैन्याकडूनही ड्रोन नेस्तनाबूत. नागरिकांनी घाबरू नका, काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन. सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरात आधीच ब्लॅकआउट. जम्मू काश्मीरमधील शाळा उद्या सुरू होणार. सीमा भागातील कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुराच्या शाळा मात्र बंद राहणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं सर्वत्र धुमाकूळ. बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान. उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार. जळगावच्या सराफा